माझं पहिलं वाक्य हेच निघालं की इंडिया हॅज क्रिएटेड अ हिस्ट्री टुडे बाय विनिंग द ब्रॉन्झ ॲट द वर्ल्ड गेम्स. स्कूलमध्ये असल्यामुळे स्कूल झाल्यावरती तिची प्रॅक्टिस हा. असायची, त्याच्यामुळे थांबायला लागायचं. मग हळूहळू मी सुरू केलं. जेव्हा कोरियाला गेलो तेव्हा एक मेडल होता आमच्याकडे, त्याच्यामुळे आमच्याकडे काहीतरी एक टॅग होता की अरे वर्ल्ड स्केट गेम्स चे ब्रॉन्झ मेडलिस्ट टीम इंडिया असं. त्यामुळे थोडी एक जबाबदारी होती की इथून मेडल घेऊन परत जायचं. 2017, 18, 19 मला मेडल नव्हते, हिला गोल्ड होते सगळीकडे. हो. मी बघतीये तिला आणि ते असं वाईट वाटायचं, पण ते सस्टेन करता आलं पाहिजे, त्याच्यामुळे बाबा घेऊन जायचे. आणि मग 2020ला फर्स्ट गोल्ड आलं नॅशनलचं. रोलर डर्बी मी सुरू करण्याच्या आधी मला 2019चा शिवछत्रपती अवॉर्ड आहे आणि मी रोलर डर्बी 19-20 मध्ये सुरू. मला म्हणजे दुर्दैव हे वाटतं आपल्या देशाचं की तुम्ही देशासाठी मेडल घेऊन येत आहे, देशाचं नाव पूर्ण जगामध्ये झळकवताय आणि आपल्या सरकारचं देखील तुमच्याकडे लक्ष नसावं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव. मला सलग जे 6 नॅशनलचे मेडल मिळाले गोल्ड फ्रीस्टाईलमध्ये जो इव्हेंट होता, आणि त्याच्यावरती मला हे छत्रपती अवॉर्ड मिळाला. गेम ॲक्च्युली आमच्या कोचने शिकवला, ही बरोबर गोष्ट आहे, पण त्या खेळात राहायचं कसं हे आमच्या बाबांनी शिकवलं. हार जर पचवली नाही तर तुम्ही उद्या जिंकू शकत नाही. म्हणजे मला बाबांनी तेच सांगितलं त्या दिवशी, तू इथे उभं राहा आणि हे बघ, तुला रडायचंय तू रड, काही पण कर, पण ते बघ. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आरंभ फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जी काही दरवर्षी नवदुर्गा महाराष्ट्राची ही पॉडकास्ट मालिका घेत असतो, यावर्षी देखील आपण ती कंटिन्यू करतोय. आणि आजच्या या मालिकेमध्ये आजच्या आपल्या नवदुर्गा म्हणजेच आजच्या आपल्या पाहुण्या 2 भगिनी आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय लेवलवरती भारताचं नावलौकिक वाढवलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत श्रुतिका जयकांत सरोदे आणि त्यांची छोटी बहीण वैदेही जयकांत सरोदे. या दोघीही आंतरराष्ट्रीय स्केटिंगच्या खेळाडू आहेत. या दोघींनी जागतिक स्केटिंग स्पर्धेत जी इटलीमध्ये झाली होती त्याच्यामध्ये ब्रॉन्झ पदक हे भारतासाठी दिलेलं आहे. त्यावेळेस श्रुतिका सरोदे या त्या टीमच्या कॅप्टन होत्या आणि त्यांची छोटी बहीण वैदेही या देखील त्या टीममध्ये होत्या. आणि त्याच्यानंतर आत्ताच नुकतीच साऊथ कोरियामध्ये जी काही 20वी आशियाई स्केटिंग स्पर्धा झाली त्याच्यामध्ये त्यांनी भारतासाठी रौप्य पदक मिळवलेलं आहे. आणि हा भारतासाठी एक अभिमानाचा क्षण का आहे, कारण या दोन्ही प्रकारामध्ये भारताला पहिल्यांदा पदक मिळालेलं आहे. रौप्य आणि ब्रॉन्झ दोन्ही पदकं भारतासाठी या दोन्ही बहिणींनी दिलेले आहेत. दोघींचंही खूप खूप स्वागत. खरं तर हा खूप मोठा मान आहे की भारताला पहिल्यांदा कुठलं तरी पदक मिळवून देणं तुमच्या या स्केटिंगच्या प्रकारामध्ये. तुम्हाला आवर्जून हेही सांगायचं राहिलं की शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने तुम्हाला सन्मानित केलं आहे, त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही देशाचं नावलौकिक असंच वाढवत राहाल यासाठी तुम्हाला शुभेच्छा सुरुवातीलाच देतो. खरं तर आज तुम्हाला दोघींना बोलवायचं कारण सिरीज आपण राबवतोय नवदुर्गा महाराष्ट्राच्या. महाराष्ट्रामध्ये खूप मोठी मोठी कामं केलेल्या महिला आहेत. तुम्ही जगामध्ये भारताचं नाव कोरलं, परंतु एक मला दुःख या गोष्टीचं आहे की तुम्ही भारतासाठी रौप्य पदक आणलं, कांस्य पदक आणलं आणि वेगवेगळे तुमचे, मला वाटतं जवळपास तुम्हाला 100च्या आसपास मेडल तुमच्या दोघींकडे आहेत. परंतु अजूनही या खेळाला किंवा तुम्हाला तेवढा नावलौकिक कुठं मिळालेला दिसला नाही किंवा मीडियाने ते उचललं नाही, आपल्या सरकारने उचललं नाही. त्यावरती आपण बोलूयात. परंतु तुम्ही या खेळापर्यंत तुमचं यश आणि तुमचा प्रवास जाणून घेणं तेवढंच आपल्याला गरजेचं आहे. काय सांगाल की दोघींनी नक्की सुरुवात का केली होती आणि कशा पद्धतीने सुरुवात झाली होती या खेळाची? तुमच्यापासून सुरुवात करूया. स्कूलमध्ये असताना सुरुवात झाली आणि खूप अशी सहजरित्या, असं त्याचा काही उद्देश नव्हता कुठेच की ह्याला एक स्पोर्ट्स करिअर म्हणून किंवा एवढ्या पुढे जायचे, असं काही नव्हतं. एक सहज कॅम्पमध्ये, वेकेशन कॅम्पमध्ये सुरुवात झाली. ते पण त्याची गोष्ट अशी आहे की तो लावण्याच्या पाठीमागचं कारण असं की सतत टीचर्सकडनं बाबांना आणि आई जेव्हा पण यायचे तेव्हा त्यांना ते की ही खूप चुळबुळ करते, ही खूप मस्ती करते, शांत बसत नाही, हायपर ॲक्टिव्ह आहे आणि कुठेतरी हिला काहीतरी ॲक्टिव्हिटी लावा की हिची एनर्जी इन्व्हेस्ट होईल आणि ही शांत बसेल.
माझ्या क्लासमध्ये अभ्यास करेल असं, की जो शेजारी बसलेला असतो त्यांच्याशी गप्पा मार, हे कर ते कर, अख्ख्या वर्गात फिरते असं सांगायचे. आणि मी आधी बाबांच्याच स्कूलमध्ये होते आणि त्याच्यानंतर माझी चेंज झाली. त्यामुळे तिथे गेल्यानंतर त्यांना ते कधी सांगितलं नाही त्यांनी इतर वेळी, पण रिपोर्ट कार्ड घ्यायला गेल्यानंतर पहिले तेच सांगणार की असं मस्ती चाललेली असते. आणि मग त्याच्यानंतर त्या वाढत गेलं, जसं पहिली दुसरीत असं गेलं त्याच्यानंतर, तेव्हा मग पहिलीच्या वेकेशनमध्ये तो निर्णय घेतला की हिला काहीतरी लावू आपण. म्हणजे पहिलीपासून म्हणजे आज 20 वर्ष झालं तुम्ही प्रॅक्टिस करताय एकाच खेळामध्ये. आणि वैदी, तू कशी सुरुवात केली? का ताईकडे पाहू? सेम स्कूल मध्ये असल्यामुळे स्कूल झाल्यावरती तिची प्रॅक्टिस हा. असायची, त्याच्यामुळे थांबायला लागायचं. मग हळूहळू मी सुरू केलं. आधी मला इंटरेस्ट नव्हता एवढा, मी पळून जायचं बाहेर. मग त्याच्यानंतर हळूहळू एक रेस खेळल्यानंतर तिथे मला गोल्ड मिळालं, तर त्याच्यानंतर मग माझी हळूहळू आवड वाढली आणि मी खेळायला लागले. ती प्रेरणा मिळाली गोल्ड मिळाल्याच्या नंतर. तुम्ही दोघींनी इटलीमध्ये जी काही आशियाई स्पर्धा झाली त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होता, तुम्ही तर कॅप्टन होतात. काय अनुभव होता? रौप्य पदक मिळालं आणि भारतासाठीचं ते पहिलं पदक होतं. एक्सपेक्टेड नव्हतं, पण प्रयत्न 100% चालू होते. की टीम कोच म्हणायचे आमचे की जेव्हा जायचंय तेव्हा मेडल लेके वापस आणे असं. आणि आम्हाला म्हणजे मला असं वाटायचं की थोडं अवघड आहे, कारण पहिल्यांदा चाललोय, काही असा एक्सपिरियन्स नाहीये इंटरनॅशनल. नॅशनल चॅम्पियनशिप भरपूर झाल्या, प्रॅक्टिस वर्षोनवर्ष चालू आहे, पण ऍक्च्युली त्या लेवलची टुर्नामेंट खेळण्याचा एक्सपिरियन्स नाही आहे. त्यामुळे मग असं वाटायचं की हे थोडंसं होईल का नाही, असं शंका अशी नाही, पण एक विचार यायचा की अरे हे होईल का नाही. पण सर आणि आम्ही टीम ऍक्च्युली खूप कॉन्फिडेंट होतो की घेऊनच यायचंय काही झालं तरी. आणि जेव्हा मिळालं तेव्हा खूप आनंदाचा क्षण होता. आणि ऍक्च्युली एक हिस्टॉरिक विन होता तो. म्हणजे बाहेर आल्यानंतर जेव्हा मला विचारलं की काही बोलायचंय का, काहीतरी सांगा म्हणून, आणि माझं पहिलं वाक्य हेच निघालं की इंडिया हॅज क्रिएटेड अ हिस्ट्री टुडे बाय विनिंग द ब्रॉन्झ ॲट द वर्ल्ड गेम्स. त्यामुळे असं आम्ही फॉर्च्युनेट समजतो स्वतःला की खूप नशीबवान आहे की आम्हाला ऍक्च्युली खूप चांगली साथ मिळाली सगळ्या टीमकडनं, एकमेकांना, फॅमिलीजची, कोचची, आणि खूप खंबीर पाठिंबा होता, आणि त्याच्यामुळे हे मेडल मिळालं. तुला वाटलं होतं मेडल मिळेल? नाही, कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं एवढं, कारण तिला पण ते मेडल मिळायला खूप वर्ष लागले आणि मला खूप यंग एजलाच ते मिळालं, त्याच्यामुळे ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. अच्छा. आणि ज्यावेळेस तुम्ही दोघेही एका टीम मध्ये खेळत होतात त्यावेळेस तुला प्रेशर असायचं? नाही, माझ्यासाठी उलट कम्फर्ट झोन होता की आपल्या घरातनं गायडन्स आहे आपल्याला, की बघतोय आपल्याला आपण कोणाला तरी, तर ते माझी स्वतःचीच बहीण आहे. बरोबर. पण मला आता दोघींकडून हे जाणून घ्यायचंय, खरं तर हा गेम आमच्यासाठी नवीन आहे. म्हणजे आमच्यासाठी क्रिकेट म्हणलं की तुम्ही काही विचारा, आम्ही सांगतो. पण हा जो रोलर डर्बी प्रकार आहे किंवा डर्बी प्रकार आहे स्केटिंग मधला, हे हा गेम काय हे आधी समजून सांगा. 2 टीम्स मध्ये एका वेळेला खेळत होतो. 60 मिनिटाची एक मॅच असते. एक 15 लोकांची टीम असते, 15 टीममेट्स असतो आम्ही, आणि ॲट अ टाइम आतमध्ये फक्त 5 जण खेळतात. दोन्हीही टीम्स मधनं, टीम ए, टीम बी, आतमध्ये 5 खेळणार. 2 जॅमर्स असतात जे पहिल्या लाईनवर थांबतात. दुसऱ्या लाईन्सच्या ब्लॉकमध्ये 3 एका टीमचे आणि 3 एका टीमचे, असे 6 ब्लॉकर्स, आणि पुढे तिसरी जी लाईन आहे त्याच्यावरती 2 पिव्हिट थांबतात. ब्लॉकर्सचा रोल आहे ब्लॉकिंग करणं, आणि जॅमर्स आहेत त्यांचा मेन रोल आहे की ते स्कोरर असतात, त्यांनी राऊंड सर्कल पूर्ण. आणि त्या जॅमर्स नंतर दुसरा जो चान्स असतो तो पिव्हिटकडे असतो, की तुमचा जॅमर जर का पाठीमागे अडकला एका टीमचा, आणि एका टीमचा जॅमर जर पुढे गेलाय, तर तो असा एक गेट पास मिळतो त्या पिव्हिटला की तो पळू शकतो आणि तो आता घेऊ शकतो. सर्क्युलर जी रिंक असते त्याच्यामध्ये स्टार्ट 1.5 मिनिटाचा 90 सेकंड्स असा एक त्याचा जॅम असतो, आम्ही त्याला जॅम म्हणतो. तो 90 सेकंड्सच्या याच्यामध्ये एक होतो. 90 सेकंड्स झाल्यानंतर परत 30 सेकंदाचा गॅप असतो, मग परत 90 सेकंड, असं 60 मिनिटं चालतं. 30-30 मध्ये हाफ टाइम. तर जेव्हा तो 1.5 मिनिटं सुरू होतो तेव्हा ती विसिल झाल्यानंतर जे मागे जॅमर्स असतात 2, त्यांना ते मध्ये 6 ब्लॉकर्स असतात, त्यांना तोडायचं असतं. तो पॅक असतो पुढे पूर्ण,
त्यांना तोडायचं, त्यांच्या थ्रू पास व्हायचं आणि तो लॅप घ्यायचा त्या रिंगचा आणि परत यायचं. आणि सेकंड टाइम जेव्हा तुम्ही येता तिथे त्याला इनिशियल पास पहिला आणि हा जो फर्स्ट पास घेता तुम्ही तेव्हा तिथे येता तेव्हा तुम्हाला परत त्या ब्लॉकर्सला त्यांच्यामधनं जायचं, त्यांना पास करायचं आणि मग तो जॅम बंद करायचा, तो कॉल ऑफ करायचा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑपोजिट टीमच्या जितक्या प्लेयर्सला क्रॉस केला असेल तितके पॉईंट्स मिळतात. बरं. टीम एच्या जॅमरनी टीम बीच्या 2 प्लेयर्सला घेतला आणि क्लोज केला तर 2 पॉईंट्स, 3ला घेतलं तर 3, 4ला घेतलं तर 4 असं. आणि त्यांचा जर जॅमर पण असेल तर म्हणजे मॅक्सिमम एका लॅपमध्ये 5 पॉईंट्स मिळू शकतात, कारण ऑपोजिट टीमचे 5 आतमध्ये असतात आणि सगळेच अडकले आणि तुम्ही एकटेच पटकन जाऊन आलात तर ते असे 5 मिळू शकतात. ओके. मग त्याच्यामध्ये आणि तुम्ही रिपीट करू शकता. ओके. आणि याच्यामध्ये मग इंजुरी होण्याचे चान्सेस? इंजुरी होण्याचे चान्सेस खूप असतात, कारण तुम्ही फुल बॉडी कॉन्टॅक्ट आम्ही म्हणतो त्याला, की तुम्ही फक्त तुमचे 4 आर्म्स, तुमचे हँड्स अलाउड नाहीये, एल्बो अलाउड नाहीये. हँड बॉडीला टच असेल, एल्बो अप्पर आर्म तो अलाउड आहे, बॅक आणि लेग्स असे ब्लॉक नाही करू शकत. पण बाकी तुम्ही फुल बॉडीनी पुश करू शकतात, की शोल्डर झालं की तुम्ही फुल फ्रंट साईड सगळ्या यांनी हे करू शकतात. पूर्ण बॉडीवरती पण तुम्ही एखाद्याला घेऊ शकतात. समोरून जर कोणी असेल तर तुम्ही असं साईडनी त्याच्या पूर्ण अंगावरती पूर्ण असं अंग टाकून देऊन पण त्याला बाहेर ढकलू शकता. आणि कधी कधी येऊन असा नुसता धक्का दिला शोल्डरनी तर स्पीडमध्ये तो हो, स्पीडमध्ये जर तुम्ही येऊन एखाद्याला धक्का दिला तर तो त्या लाईनच्या बाहेर जाऊन पडू शकतो. याच्यात इंजुरी होण्याचं प्रमाण पण जास्त असेल. हो, गार्ड असतात आमचे फुल बॉडीला, पण इंजुरी होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. कारण आम्ही बघितलेलं आहे की खूप सारे लोक स्ट्रेचर्सवरती बाहेर जातात मॅच चालू असताना. खूप टीमचे प्लेयर्स पडल्यानंतर एवढे जोरात पडतात की त्यांना उठता येत नाही, की ते स्ट्रेचरवरती बाहेर जातात. रिस्की आहे खूप. आम्ही सगळेजण मेडिकल बॉक्स मध्ये गेलेलो इटली वर्ल्ड चॅम्पियनशिपला, सगळ्यांना खूप लागलं होतं. मग हे ऑस्ट्रेलियन किंवा आफ्रिकन प्लेअर तुमच्या समोर आल्यावर हो, ते खूप हायटेड असतात, खूप स्ट्रॉंग असतात, त्यामुळे त्यांना टॅकल करणं, ते जेव्हा धक्का देतात तेव्हा जर आपण 1 स्टेप गेलो तर आपण 2 स्टेप जातो त्यांच्या धक्क्याने, एवढ्या जोरात त्यांचा धक्का बसतो. तू कधी कोणाला धक्के दिले की नाही? हो, ऑस्ट्रेलियन टीम. मीच तिची शिकार झालेली आहे 2-3 वेळा. क्या बात आहे. म्हणजे एका टीम मध्ये कॅम्पमध्ये. कॅम्पमध्ये कॅम्प पण तुम्ही अपोजिट हो, तेव्हा खूप कंपल्सरी आम्हाला अपोजिट म्हणजे खूप क्वचित असं होतं की कॅम्पमध्ये आम्ही दोघी एकाच्यात आलोय. कधी कधी तर सरच टीम पाडतात, म्हणजे असं विचार करून पाडतात कधी माहित नाही की ह्या दोघी, पण असं होतं की ते ऑपोजिट मध्ये आहोत आम्ही. आणि मी जॅमर आहे, माझा रोल म्हणजे मी जॅमर, ब्लॉकर आणि पिव्हट तिन्ही रोल करते. असं फिक्स नाहीये माझं काही, पण जनरली सुरू मी ऍज अ जॅमर करते आणि ही ऍज अ ब्लॉकर असते. त्याच्यामुळे हिचं कामच आहे की ते मला अडवणं. टीम इंडियामध्ये आणि टीम महाराष्ट्रामध्ये अजून आम्ही एकत्र खेळलेलो आहे. आता आमची एक लीग आहे, लीग फॉर्मॅटची 6 वेगळ्या वेगळ्या टीम्स, आणि आता त्याचं ऑप्शन होऊन आम्ही कुठे हे होऊ ते माहित नाही आम्हाला. त्यामुळे परवाच आम्हाला कोणतरी बोलत होतं तुम्ही दोघे ऑपोजिट टीम मध्ये गेलात तर, त्यामुळे आता ते इंटरेस्टिंग आहे, माहित नाही गेलो तर काय होईल. ओके. आणि आता तुम्ही झालेली 20वी आशियाई चॅम्पियनशिप होती, याच्यामध्ये रौप्य पदक मिळवलं, तुम्ही एकटंच होतं त्याच्यामध्ये, त्याचे एक्सपिरियन्स कसे होते? इटलीपेक्षा खूप वेगळा, खूप नवीन एक्सपिरियन्स. टीम्स नवीन होत्या, ज्यांच्यासोबत इटलीला खेळलो जे प्लेयर्स होते ते नव्हते, त्यामुळे इंडियन टीम पण बऱ्यापैकी सेम होती पण खूप नवीन होती आणि बाकी टीम्स जे होत्या. आणि टास्क असं त्यामध्ये एक वेगळं होतं की इटलीला आम्ही गेलो होतो तर कुठलंच मेडल नव्हतं, काहीच नव्हतं, बॅक स्टोरी 0. इंडियन टीम फ्रेश येते, नवीन येते. पण जेव्हा कोरियाला गेलो तेव्हा एक मेडल होतं आमच्याकडे, त्याच्यामुळे आमच्याकडे काहीतरी एक टॅग होता की अरे वर्ल्ड स्केट गेम्सचे ब्रॉन्झ मेडलिस्ट टीम इंडिया असं. त्यामुळे थोडी एक जबाबदारी होती की इथून मेडल घेऊन परत जायचंय, रिकाम्या हाती जायचं नाही. बरोबर. ती फक्त इच्छा होती आमची की इटलीला मेडल मिळावं आणि प्रयत्न चालू होते. पण कोरियाला अशी परिस्थिती होती की मेडल घेऊन जायला लागणार आहे, ही जबाबदारी आली. त्यामुळे तो एक खूप वेगळा अनुभव होता की जेव्हा एक तुमच्याकडे कुठली तरी जबाबदारी असते तेव्हा त्याची डिफिकल्टी लेवल वाढते, त्याची टास्क वाढते असं. म्हणजे पण आता हे झालं, तुम्ही मेडल मिळवलं, तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन खेळताय, देशासाठी मेडल आणताय, पण मग देशात असताना याची प्रॅक्टिस कशी असते?
ट्रेनिंग कॅम्प्स अरेंज करतात. फेडरेशन ट्रेनिंग कॅम्प्स कॉल आउट करते की इथे 10 दिवसाचा कॅम्प आहे, तिथे 10 दिवसाचा कॅम्प आहे. असं आमचं टीम वर्ल्डच्या इंटरनॅशनलच्या जाण्याच्या आधी 3 ट्रेनिंग कॅम्प्स कंपल्सरी होतात. ओके. आणि त्या कॅम्पच्या आधी प्रॅक्टिस करायची असेल तर कुठं करता? ती आम्ही इंडिव्हिज्युअल करतो. ती फक्त तसे ग्राउंड आहेत? हो आहे. म्हणजे नॉर्मली आपल्याला, कारण टीम असल्याशिवाय ह्याची प्रॅक्टिस होऊ शकत नाही. ह्याचा दुसरा पॉइंट असा आहे की टीम असल्याशिवाय मेन तुम्ही रोलर डर्बी नाही खेळू शकत. तुम्ही तुमची स्किल्स प्रॅक्टिस करू शकतात, तुम्ही तुमचे ड्रिल्स करू शकतात, तुमचे काही टास्क असतील. असं आमच्या स्केटला आता स्टॉपर आहे, तर त्या स्टॉपरचे तुम्ही स्टॉपर वॉक झालं, स्टॉपरचे काही तुम्हाला जम्प्स असतील, हे असतील, तुम्ही असे स्किल्स एकटे असताना प्रॅक्टिस करू शकतात. पण जर तुम्हाला ऍक्च्युअल डर्बी खेळायची असेल की त्या जॅम्सवाले 5 आतमध्ये टीम, त्याच्यासाठी टीमच पाहिजे. आणि त्याची प्रॅक्टिस फक्त आणि फक्त कॅम्पच. त्याचा दुसरा काही ऑप्शन नाहीये की तुम्हाला सगळ्या आम्ही 6-7 वेगळ्या स्टेट्समधनं आम्ही मुली आहोत टीम इंडियामध्ये, आणि त्यांना सगळ्यांना आम्हाला एका जागेवरती एकत्र यायला लागतं आणि मगच ती प्रॅक्टिस होते. ओके. आणि ते कोण ठेवून तुम्ही ते? ते फ्रीस्टाईल स्लॅलम. तो माझा इंडिव्हिज्युअल इव्हेंट. ओके. तोही तुम्ही खेळता बाहेर? हो, तो मी खेळून आलेली आहे. आता नाही, आता मी फक्त डेडिकेटेडली डर्बी करते. पण त्याच्या आधी मी फ्रीस्टाईल केलेलं आहे. जवळजवळ एक 8-9 वर्ष मी फ्रीस्टाईल खेळली. ओके. आणि ती रेस असते ती? ती स्पीड स्केटिंग. त्याच्यापासून माझी सुरुवात झाली. माझी सुरुवात जी 2005 वगैरे 5ला झाली, तेव्हा पहिलीत असताना ती स्पीड स्केटिंगनी झाली. तो जो मी म्हणलं की कॅम्प लावला तो 10 दिवसाचा, आणि त्याच्यानंतर माझे कोच बोलले की हिने पटकन पिकअप केलंय तर आपण हिला कंटिन्यू करू. आणि मग तसंच त्यांच्याकडे आज 20 वर्ष झाले. आशुतोष जगताप माझ्या सरांचं नाव आहे, आणि आशुतोष सरांकडेच मी 20 वर्ष झाले. आम्ही दोघी आशुतोष सरांकडे 20 वर्षापासून एकच कोच. क्या बात आहे. आणि तिथून माझी सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला तिन्ही इव्हेंट्समध्ये नॅशनल मेडल्स आहेत सगळे. आतापर्यंत खेळत कुठे कुठे? इंडियामध्ये ऑलमोस्ट सगळ्या स्टेट्स झालेल्या आहेत, आणि इंटरनॅशनल्स मी फ्रीस्टाईलच्या चायना, नेदरलँड्स, कोरिया असे झालेत. आणि आता डर्बीच्या माझी झाली इटली आणि कोरिया. आणि हे सगळं करत असताना खर्च कसा मॅनेज होतो? बाबा. हो. मग मी सांगते सगळीकडे की माझे बाबा माझे स्पॉन्सर आहेत. नाही, पण आम्ही पाहतो की बऱ्याच खेळांमध्ये स्पॉन्सर पण असतात. तुम्हाला कधी कुणी अप्रोच नाही झालं किंवा तुम्ही कुणाला अप्रोच नाही झालं? नाही, शक्य तरी नाही. आता तर एकदा मिळालेली मला पहिल्यांदा, जेव्हा मी गेले होते चायनाला, पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप 2013ची, तेव्हा मला स्पॉन्सरशिप मिळाली होती. आणि आता 2 वेळेस स्पॉन्सरशिप असं नाही, पण मला थोडीफार स्कॉलरशिप वगैरे असं मिळालेलं आहे. आणि छत्रपती अवॉर्डची पण स्कॉलरशिप मिळालेली, म्हणजे असं मिळाले. पण ते तुम्ही कर्तव्य, म्हणजे तुम्ही तुमची कर्तबगारी दाखवली, देशासाठी मेडल आणलं म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाला? हो, येस. ते पण मला फ्रीस्टाईल वरती मिळालेलं आहे. रोलर डर्बी मी सुरू करण्याच्या आधी मला 2019चा शिवछत्रपती अवॉर्ड आहे, आणि मी रोलर डर्बी 19-20 मध्ये सुरू केली. 6 वर्ष झाले मला तर डर्बी. म्हणजे तुम्ही आता देशासाठी सिल्वर मेडल आणले, याच्यावरती काहीच नाही? नाही, अजून काहीच नाही. हे खूप इंटरेस्टिंग आहे की लोकांना असं वाटतं की आता नाही. मला 2019चा छत्रपती आहे, पण तो 20ला आपल्याकडे कोविड वगैरे आला, लॉकडाऊन झाला, त्यामुळे त्याचं वितरण सोहळा उशिरा झाला. पण कॅटेगरी जी आहे ती 2019ची आहे. ओके. 19-20ची? 19-20. अच्छा. मला म्हणजे दुर्दैव हे वाटतं आपल्या देशाचं की तुम्ही देशासाठी मेडल घेऊन येत आहे, देशाचं नाव पूर्ण जगामध्ये झळकवताय, आणि आपल्या सरकारचं देखील तुमच्याकडे लक्ष नसावं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव. गेमचं वेटेज, आमची गेम थोडी हाय प्रोफाईल नाही आहे, एकदम अशी हायली रेकग्नाइज नाही आहे, एकदम पण मागे नाही आहे, पण थोडी कुठे, म्हणजे लोकांना स्केटिंग माहिती आहे, पण स्केटिंग मधले डिटेल्स बघायला गेले तर तसे थोडे अवघडच माहिती असणं, आणि सरकार दखल थोडी कमी घेतं. बाकी गेम्स हळूहळू एकत्र येतात. क्रिकेट आपल्याकडे एकदम वेगळ्या लेवलवरती आहे. क्रिकेट एक साईडला आहे, मी कुठेतरी असं ऐकलं होतं की क्रिकेट एक साईडला आहे आणि बाकी सगळे खेळ भारतामध्ये एका साईडला आहे.
जसे दोन बाजू आहेत की एकाच ठिकाणी क्रिकेट आहे आणि क्रिकेट सगळ्यांना आवडतं, क्रिकेटर्स पण सगळ्यांचे फेवरेट आहेत. माझा जर्सी नंबर 10 आहे आणि तो कोणामुळे नाही, सगळ्यांना आपल्याकडे दहीहंडीला देखील 600 खेळाचा दर्जा आता झालंय, आणि स्पर्धा परीक्षांमध्ये रिझर्वेशन वगैरे वगैरे या गोष्टींवरती सगळ्या गोष्टी तर झाल्या, परंतु तुम्ही बाहेर देशात जाऊन देशासाठी मेडल घेऊन येत आहे, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. माझी सरकारला फक्त एवढीच विनंती आहे की आमचा खेळ तुमची जी कुठली लिस्ट असेल, प्रायोरिटी गेम्सची असेल, दुसरी कुठली असेल, त्या लिस्टमध्ये आमचा खेळ ऍड करा. की केंद्र सरकारला पण आणि राज्य सरकारला पण, दोघांना. म्हणजे मी खूप लोकांना भेटली आतापर्यंत आणि मी त्यांना कधीतरी जर बोलणं झालं तर मी त्यांना पण हेच म्हणते की सर, आमची गेम नाही आहे. सरकारच्या यादीमध्ये जी कुठली यादी असेल खेळांची, कुठली पण असू दे, त्यामध्ये आमची गेम नाहीये, तर ती गेम फक्त आमची टाका. आम्हाला म्हणजे त्याच्यातनं जे काही असेल सपोर्ट मिळेल, ऍडव्हान्टेज असं नाही, पण आम्हाला फक्त सपोर्ट पाहिजे की तो ऑटोमॅटिकली मिळेल. मग त्याच्यासाठी सरकारला वेगळं काही करायची गरज नाहीये. त्या यादीत फक्त जी कुठली लिस्ट असेल त्या यादीमध्ये आमचा खेळ ऍड कर, बस. म्हणजे तुम्ही देशासाठी इतिहास घडवलाय, तुम्ही देशासाठी पहिलं मेडल आणलंय आणि इतिहास हे देखील सांगतो की ज्या ज्या राज्यांमध्ये खेळाडूंवरती खर्च केला त्या राज्यांमध्ये मेडल जास्त आहे. ज्या ज्या देशांनी खेळाडूंवरती खर्च केला त्या देशांमध्ये मेडल जास्त आहेत. आपल्या शेजारचं चायनाचं उदाहरण घ्या. हो, टॅलीमध्ये हायेस्ट. हरियाणाचा सपोर्ट केवढा आहे त्या खेळाडूंना. म्हणजे खेळाडूंना बक्षीस किती मिळतं, मेडल घेऊन आल्याच्या नंतर काय काय मिळतं, हे आपल्या सरकारने देखील पाहणं गरजेचं आहे. आपल्या सरकारला ठीक आहे, लाडक्या बहिणींसाठी सगळ्या गोष्टी करायला निधी आहे, परंतु लाडक्या खेळाडू ज्या आहेत त्या देखील बहिणीच आहेत, याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे. ठीक आहे, असो, तो भाग वेगळा आहे, परंतु त्याच्यावरती आम्ही बोलूयात. ज्यावेळेस तुम्ही हे रौप्य पदक घेऊन आलात किंवा ब्रॉन्झ पदक घेऊन आलात, त्यावेळेस तुमचं वेलकम तर केलं असेल? आमच्या फेडरेशननी केलं. फेडरेशननी खूप, आणि सगळे फॅमिलीज, कारण खूप लोक आले नव्हते. माझे आई बाबा इटलीला आले होते पण आता कोरियाला आले नव्हते, तर मग ते दिल्लीला आम्ही लँड होतो. दिल्ली एअरपोर्टला सगळे आतुरतेने वाट बघत असतात आणि खूप छान एक असे व्हिडिओ पण आहेत त्याचे की सगळे आहेत आणि ते हार घेऊन आलेत, चॉकलेट्स घेऊन आलेत, मिठाई, खूप अजून काय काय, ढोल आणलेत, भरपूर स्वागत आमच्या घरच्यांनी आणि फेडरेशननी खूप चांगलं केलं. फेडरेशनचे सगळे लोक आलेले असतात दिल्ली एअरपोर्टला आणि ते खूप व्यवस्थित स्वागत करतात. आल्याच्या नंतर तुम्ही पंतप्रधानांना देखील भेटला होता? आम्ही नाही, पण स्केटिंगचे जे एशियन गेम्सवाले आहेत ते भेटून आले. आमची अजून आहे त्या लाईनमध्ये, आम्ही प्रोसेसमध्ये आहे तिथपर्यंत जाण्याच्या. केंद्रीय क्रीडा मंत्रींना भेटून आलो आम्ही. ओके, अच्छा. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की तुमचा खेळ तेवढा नोंद नाहीये आणि मला वाटतं तो आपला खेळ पण नाहीये. तो आलेला आहे अमेरिकन, युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन कंट्रीकडनं. आपला नाहीये. आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. जेव्हा रोलर डर्बी 2019ला टीम इंडिया गेली होती वर्ल्ड गेम्समध्ये आणि तिकडे पहिल्यांदा गेली, तिकडे बघितली, थोडीफार खेळलो आणि मग तिथून आलो आणि मग त्याच्यानंतर ऍक्च्युली ही जर्नी सुरू झाली रोलर डर्बीची इंडियामध्ये. मग याच्या ट्रायल्स व्हायला लागल्या, स्टेटच्या आहेत आणि 6 वर्ष झाले सलग आमच्या नॅशनल चॅम्पियनशिप होतात, ओपन नॅशनल्स होतात आणि स्टेट्स वगैरे तर सगळ्या व्यवस्थित होतात. आणि आम्ही त्याचं ट्रेनिंग पण ऑस्ट्रेलियन कोचकडनं घेतली. एलन फ्रेंच म्हणून एक कोच आहे, ऑस्ट्रेलियन आहे ती वर्ल्ड स्केटची चेअरमन पण आहे आता, पण ती ॲज अ स्केटर आहे, तिला मेडल येत इंटरनॅशनल आणि ती त्यांची कोच. आणि ती आली होती, तिला तीन वेळा इंडियामध्ये बोलवलंय आणि तिचे ट्रेनिंग कॅम्प्स अरेंज झालेले आहेत की ज्याला सगळे आम्ही एकत्र येऊन तिचं ट्रेनिंग घेतलंय 10 दिवस आणि तिच्याकडनं आपण शिकलोय ऍक्च्युली ही गेम. जेव्हा आम्ही इटलीला गेलो तेव्हा पण आम्ही ऑस्ट्रेलिया आणि युएसए गोल्ड मेडल, ऑस्ट्रेलिया सिल्वर, इंडिया, त्या आम्ही त्यांच्याकडनं खूप बघून शिकलो. त्यांच्या मॅचेस आम्ही बघत थांबायचो आणि त्या आम्ही बघून त्यांच्यासोबत खेळताना पण शिकलो. ऍक्च्युली तुम्ही जसं शिकला तर सरकारने पण काहीतरी शिकायला पाहिजे. पण हे सगळं करत असताना तुम्हाला डाएट पण फॉलो करत लागत असेल? हो. कसं असं डाएटवरून भांडणं होत होती घरात? नाही, आई बाबांचं ते असतं, हे खाऊ नको ते खाऊ नको असं चाललेलं असतं. जेव्हा लहान होतो तेव्हा प्रॉपर डायटिशियनकडे जाऊन, जेव्हा बिल्डिंग इयर्स असं म्हणतात की ज्यामध्ये
की प्रॉपर एक वाढ होत असते आपलं आणि शरीर बनत, तेव्हा व्यवस्थित प्रॉपर डाएट घेतला, कारण तेव्हा माझं स्पीड स्केटिंग असायचं. आणि ते इंडिव्हिज्युअल इव्हेंट स्पीड स्केटिंग असे माझे 2 इंडिव्हिज्युअल आणि हा टीम असे झाले. आणि स्पीड असा आहे की त्याला सेकंद आणि सेकंद टाइम ट्रायल असा एक इव्हेंट होता, ज्याच्यामध्ये जो माझा मी चूज करायचे की त्याच्यामुळे असं सेकंद आणि सेकंदांनी जायचं. मायक्रो सेकंड 35 पॉईंट तिन्ही 35 पॉईंटच लागलेत, पण त्याच्या मायक्रोजमध्ये त्याचे मेडल लागले. असं की तिथे मग डाएट आणि ते खूप स्ट्रिक्ट असायचं की हेच खायचं, हे नाही खायचं. नॉनव्हेज आम्ही खातो, त्याच्यामुळे मग त्याच्यावरती जास्त भर. मग मैदा नाही, हे नाही, ते नाही, गोड कमी. अजूनही ते चालूच असतं आईचं. आई खूप त्याच्या मागे लागलेली असते, हे खाऊ नका, ते खाऊ नका. सारखी घरात बिस्किटच आणणार नाही, मी खाणार म्हणून ती बिस्किटच आणणार नाही घरात. मला खूप गोड खायची सवय, खूप जास्त. की गोड म्हणजे माझा तिखट ती आणि गोड मी असते. मग ते आई हेच आणणार नाही. वडील काय करतात? बाबा ऍडमिन डिपार्टमेंटमध्ये आहेत, अभिनव हायस्कूल कर्वे रोड, सॉरी, तिथे. अच्छा. मग आता हे सगळं खरं तर हे यश तुमच्या आई वडिलांचं आहे. म्हणजे हे सगळं मॅनेज करून तुमचा खर्च मॅनेज करायचा, दोघींना बाहेर पाठवायचं, ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या सोप्या नाहीयेत. ते एवढं सगळं आपण आता बोललो की आम्ही हे करतो, ते करतो, खेळतो, पण मी परवाच कुठेतरी बोलत होते, तुम्ही सांगितलं की हे सगळं आई आणि बाबांमुळे शक्य झालेलं आहे. मी भयंकर ऍक्च्युअली बघायला गेलं तर खूप आळशी आहे. त्यामुळे मला नाही वाटत माझ्या एकटीच्या भरोश्यावर सोडलं असतं तर मी 20 वर्ष करू शकले असते. अवघड आहे. ते त्यांनी अजूनही मागे लागलेले असतात तेवढ्याच यांनी. आणि सगळीकडे येतात. असं एकही जागा नाहीये की ते आले नाहीयेत, एकही कॉम्पिटिशन नाहीयेत की ते आलेले नाहीयेत. सगळ्या कॉम्पिटिशन्सला दोघं सोबत असतात. आणि त्यांचा पाठिंबा हे खरं यश आहे. आजपर्यंत कुठेच सोडलं नाही, ती वेगळी गोष्ट, पण त्यांचं डेडिकेशन आमच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे मी खरंच मज्जामध्ये सांगते, पण ही गोष्ट खरी आहे की माझ्या बाबांना स्केटिंग माझ्यापेक्षा जास्त आवडतं. म्हणजे मी कधीतरी शांत बसेल, पण माझे बाबा अजिबात नाही. त्यांना जरा असं थोडं काही नाही झालं, थोडे खूप दिवस, खूप महिने, की ते असे अस्वस्थ झालेले असतात की त्यांना काहीतरी पाहिजे असतं. अजिबात नाही. ऍक्च्युली त्यांना आवड होती आणि त्यांना वाटायचं की अरे नाही 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 नाही, ते मागे लागलेले असायचे. ते अजूनही मागे लागतात, खूप मागे लागलेले असतात. मॅचेसमध्ये सुद्धा खेळायचंच, न खेळता बाहेर आली तर मार खाशील असं बोलतात मला बाबा. नॅशनल मध्ये 2 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे की खूप टफ मॅच चालू होती, फायनल चालू होती महाराष्ट्र युपी, आणि महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळालं. आणि ती एवढी टफ चालू होती की काय चालू होतं एकदम असं की 17-17 टोटल स्कोर. मॅच 60 मिनिटाची संपली आणि 17-17 स्कोर आहे, टाय झालेली. आणि त्याच्यानंतर सर बोलले, आपली सुपर ओव्हर होते तशीच, आमचे सर बोलले की मी सुपर जॅम सारखा एक जॅम घेणार, ज्याला यामध्ये पॉइंट मिळेल तो मॅच जिंकला. त्याच्यात पण 0-0 दुसरा घ्यायला लागला की, आणि त्याच्यामध्ये एवढी टफ चालू होती की आम्हाला ती टाय होऊन द्यायची असं नव्हतं, पण ते मला बाबा ओरडत होते की तू खेळ, न खेळता जर बाहेर आली तर मार खाशील. मला ती टीम मधली दुसरी मुलगी म्हणते, टेन्शन नको घेऊ, नाही मारणार काका. म्हणजे असं, पण ते खूप त्यांचं आहे की अजून, आणि ते ढकलतात, खूप पुश करतात. मोटिवेट करण्यापेक्षा ते पुश करत असतात. आणि त्यांनीच हार पण कशी पचवायची हे पण त्यांनीच शिकवलं. सगळ्यात महत्वाचं ते. त्याचा पण एक किस्सा आहे छोटासा, मी सांगते. 6-7 वर्ष मी जेव्हा स्पीड स्केटिंग करायचे तेव्हा असं झालं होतं की एक नॅशनल होती आणि खूप वर्ष सलग नॅशनलला मेडल मिळालेले, आणि मला त्या वर्षी मेडल मिळालं नाही. आणि टीम महाराष्ट्राला, प्रत्येक जणाला, पूर्ण टीम महाराष्ट्राला मेडल मिळालं. आम्ही सगळे स्पीड स्केटिंगवाले जेवढे होते तेवढं सगळ्यांनाच, मला एकटीला फक्त मेडल मिळालं नाही. आणि खूप मोठं प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू होतं. महाराष्ट्राला ओव्हरऑल चॅम्पियनशिप पण मिळाली, विरारला झाली ती नॅशनल, आणि मला एकटीलाच मेडल मिळालं नाही. लहान होते स्कूलमध्ये, खूप वाईट वाटलं, रडायला पण येत होतं, रडले पण. त्यामुळे अशी लांब जाऊन कुठेतरी बसले होते. आणि बाबा तिथे आले आणि त्यांनी मला लिटरली असं पकडून आणला, की असं उचलून आणलं की चल, आणि त्या स्टेज समोर उभं केलं आणि म्हणाले की हे बघ, की तुला हे बघायचंय आज, तुला ही हार आज पचवायची, ह्याला सामोरं जायचंय, इथून जर तू पळालीस तर काहीच होणार नाही, हे तुला बघायचंय आणि ह्यातनं शिकायचंय. आणि त्या दिवशी लहान होते पण खूप मोठी गोष्ट कळाली की इथे जर राहायचं असेल तर तुम्हाला जिंकायला लागेल,
कारण आता टीम इव्हेंट आहे, पण इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्ये तुमची एकट्याची जबाबदारी असते. इथे पूर्ण टीम खेळली पाहिजे, हे बरोबर आहे, मग मेडल मिळतं. पण इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्हीच खेळले पाहिजे, म्हणजे तुमच्या हातात आहे सगळं. तुम्ही जर लाईन क्रॉस केली तर तुम्हाला ते मेडल आहे आणि ते क्लिअर आहे. 5 लॅप सगळेजण स्केट करत असतात, सगळे पळतायत आणि लास्ट लॅप आहे ते दिसतंय 1 2 3 कोण 3 जणांनी लाईन क्रॉस केली, त्याच्यामध्ये खूप काही हे नाहीये. त्यामुळे त्यांनी शिकवलं की ते हार पचवलीच पाहिजे. कदाचित त्यामुळे आज तुम्ही भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताय. मलाही तसंच वाटतं की मला सलग जे 6 नॅशनलचे मेडल मिळाले गोल्ड फ्रीस्टाईलमध्ये, जो इव्हेंट होता, आणि त्याच्यावरती मला हे छत्रपती अवॉर्ड मिळालं की ते सलग मला 5 वर्ष जे कन्झिक्युटिव्ह गोल्ड मेडल मिळाले. ती पण एक खूप मोठी हे होती की 1 झालं, 2 2 झालं, 3 4 5 सलग 6. सलग 7 आहेत, पण ते 5 वर्षात आहेत. ओके. की ते खूप अवघड होतं आणि ते एका टार्गेटसाठी चालू होतं, जे छत्रपती अवॉर्ड मिळण्यासाठी. कारण तिकडे पॉइंट टॅली असते, ते मेडल असतं आणि तिथे मला ही गोष्ट खूप आठवायची की आज मेडल घेऊनच बाहेर यायचं. म्हणजे ते गोल्ड नंतर झालं, पण त्याच्या आधी ब्रॉन्झ सिल्वर जेव्हा मिळाले तेव्हा ते असं होतं की ते मेडल घेऊनच बाहेर यायचं. त्यामुळे हार कशी पचवायची हे माझ्या बाबांनी मला शिकवलेलं आहे. हिला सुद्धा ही हारायची, ती स्वतः सांगेल, पण तिला बाबा घेऊन जायचे. आम्हाला गेम ऍक्च्युली आमच्या कोचने शिकवला, ही बरोबर गोष्ट आहे, पण त्या खेळात राहायचं कसं हे आमच्या बाबांनी शिकवलं. क्या बात आहे. तुला कधी असा अनुभव आला का? हो. 2017, 18, 19 मला मेडल नव्हते, हिला गोल्ड होते सगळीकडे. मी बघतीये तिला आणि ते असं वाईट वाटायचं, पण ते सस्टेन करता आलं पाहिजे, त्याच्यामुळे बाबा घेऊन जायचे. आणि मग 2020ला फर्स्ट गोल्ड आलं नॅशनलचं. म्हणजे अपयश पचवता आलं पाहिजे. हार पचवता आली पाहिजे. हार जर पचवली नाही तर तुम्ही उद्या जिंकू शकत नाही. म्हणजे मला बाबांनी तेच सांगितलं त्या दिवशी, तू इथे उभं राहा आणि हे बघ, तुला रडायचंय तू रड, काही पण कर, पण ते बघ. आणि खूप जल्लोष चालू होता. पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या टीमला मेडल मिळालेले आहे आणि ते बोलले तुला हे बघायलाच लागेल. हे कळालं पाहिजे तुला की तिथे आणि इथे 2 जागा आहेत. मिळालं असतं ते तिथे आणि नाही मिळालं म्हणून इथे. आतापर्यंत किती मेडल मिळालेत? तसे जर का एकत्र सगळे काउंट केले तर सगळे टोटल ते 150च्या पुढे जातील. कारण डिस्ट्रिक्ट, स्टेट ह्या खूप झाल्या. मी लहान असताना मला दर स्कूलमध्ये असताना जेव्हा सुरू केलं तेव्हा इंटर क्लब आणि डिस्ट्रिक्ट वगैरे ह्या सगळ्या चॅम्पियनशिप ह्या दर आठवड्याला, महिन्यातनं एक सारख्या. त्यामुळे तसे जर का सगळे मोजले तर ते खूप होतील. नॅशनल ते 150च्या पुढे होतील आणि नॅशनलचे मोजले तर 20-25 एक होतील सगळे मिळून, स्पीड, फ्रीस्टाईल आणि डर्बी असे. याच्यामध्ये सर्वात अविस्मरणीय कुठला क्षण होता? बापरे. जे माझं इंडिव्हिज्युअल फ्रीस्टाईलचं पहिलं गोल्ड होतं ते अनएक्सपेक्टेड. आणि परिस्थिती एवढी खराब झाली होती की फ्रीस्टाईलमध्ये आम्हाला 3 रन असतात. लेझर गन, टायमिंग 5 सेकंद, 4 सेकंद वगैरे असं. माझं 5.1 आलं होतं. थोडे पेनल्टी नॉक होऊन ते 2 वगैरेला गेलं होतं. आणि ते कोन्स मधनं पास व्हायचं होतं लेझर गन थ्रू. 3 चान्सेस मिळतात. माझे 2 वॉइड झाले होते. पहिले दोन्ही वॉइड झाले होते. ते काउंटच झाले नव्हते. तिकडे क्रॉस आला होता आणि आता लास्ट होता. आणि माझ्या बरोबरच्या ज्या आम्ही एक प्रत्येक जण येतो, 1 रन मारतो, जातो. प्रत्येक जण येतो, 1 रन मारतो आणि जातो. आणि माझ्या बरोबरच्या ज्या मुली होत्या तिने ऑलरेडी, दिल्लीची मुलगी होती आणि मुंबई आणि साऊथचे पण 2-3 होत्या, त्यांनी ऑलरेडी टायमिंग दिलं होतं की जे गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झचे 1 2 3 मध्ये बसतील. की मला गॅरंटी पण नव्हती की मी तिसऱ्या याच्यात इतकं देईल की ते मला मेडल मिळेल. पण मग तो क्षण परत की मेडल न घेता जायचं नाहीये, ती परिस्थिती. मी रडकुंडीला आले होते, लाईनच्या आधी उभी होते तेव्हा. मला खूप परिस्थिती माझी खूप खतरनाक झाली होती की मला माहिती होतं की हे खाली हात जर परत गेलं इथून तर अवघड आहे, त्यामुळे जायचं नाहीये. आणि माझी देवाला फक्त एवढीच प्रार्थना चालू होती की मला एक कुठलंही ब्रॉन्झही चालेल, अशी परिस्थितीत फक्त की पोडियमवरती एक जागा. की कधी कधी मी असं म्हणते की कधी कधी रंग नाही मॅटर करत कलरचा,
तुम्हाला मेडल आहे हे मॅटर करतं, कारण त्या पोडियमवरची जागा डेफिनेटली मॅटर करते, पण कधी कधी तिथे जागा आहे हे महत्वाचं आहे खूप. त्यामुळे माझी परिस्थिती अशी होती की मला फक्त मेडल आहे, आणि मी तो 3रा रन असा मारला की तो गोल्ड झाला. तो सगळ्यांपेक्षा बेस्ट टायमिंग आलं. ऍक्च्युली त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स तेवढा लूज पण झालेला असणार आहे, कारण पहिले 2 तुमचे वाईट गेलेले होते. असं खूप कमी होतं. बाकीच मुलं मुली सगळे एकत्र सगळ्या एज ग्रुपचं कंटिन्यू चालू असतं, आणि असं सगळ्यांनी बसून घेतलं होतं, इव्हन आई बाबांनी सुद्धा, की नाही, की आता नाही होऊ शकत. कारण कशाच्या बेसिसवर करणार? मी जे करत होते, मला जे शिकवलंय, जे मी करत होते, त्याच्यात माझं काहीतरी चुकतंय, आणि ते दोन्ही खराब झालंय. एक लास्ट चान्स आहे. ह्याच्यानंतर ही नॅशनल चॅम्पियनशिप संपली, हे वर्ष संपलं, सगळं संपलं, परत पहिल्यापासून. आणि ते सरप्राइझिंग होतं, खरंच सरप्राइझिंग होतं. पण मला माहिती ती माझी परिस्थिती काय होती, आणि त्याच्यानंतर जो बदल आला तो खूप वेगळा होता. स्वतःमध्ये एक बदल येतो, की स्वतः तुम्ही एक खेळाडू म्हणून तुमच्या आतमध्ये एक बदल होतो ना, तो खूप वेगळा झाला. खरं गेम तोच आहे, म्हणजे तुम्ही जो गेम खेळताय फक्त तेवढाच गेम नाहीये. ते जे 2 वेळेस म्हणजे 3 चान्स पैकी 2 तुमचे गेलेत, आणि 3ऱ्यातही आपल्याला स्टेबल राहायचंय, हा खरा गेम आहे. तुझं पहिलं मेडल कुठलं होतं? माझं आता नॅशनलचं 2020ला होतं, जे खूप वर्षांनी मिळालं. म्हणजे जसं मेडल नव्हतं कोणतंच, दरवर्षी बघते सगळ्यांना मेडल मिळते, मग ते 2020ला फर्स्ट मिळालं. आणि लहानपणीचं म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा 2004ला सोलारिसला मिळालं मला फर्स्ट गोल्ड. सोलारिसला? सोलारिसला पुण्यातला. आणि तू किती वर्षापासून प्रॅक्टिस करते? मी 17 इयर्स. 20 इयर्स. तिला आधी लागलं ना लगेच. मी मी पहिलीत होते, आणि ती सिनियर. 4.5 वर्षाचा अंतर आहे, 4-4.5. आणि ते असं झालं की सुरू करायचा खेळ, चालायला पळायला लागलं. आमच्याकडे 3-3.5 वर्षांच्या झाल्यापासून स्केट्स घालतात, म्हणजे प्रॉपर स्टेबिलिटी आली, मुलं इकडे धावपळ करायला लागले, की म्हणजे आता आम्ही रिंकवर जातो तर बघतो तर लहान लहान मुलं करत काहीच नाहीत, पण स्केट्स पायात असतात. आणि मग तिथून ती हळूहळू चालायची सुरुवात होते, आणि मग हळूहळू 1-2 महिन्यांनी कसं तरी ते मारून पाय हळूहळू ती त्यांचं सुरू होतं असं. त्यामुळे इथे घरातच पाहत होते ना. तिला लगेच लागले. तिचा एक फोटो स्केट्स घालून ती बसून राहिली, उठतच नव्हती. माझी उठलं तर पडले तर? मला पहिलं मेडल मिळालं होतं, पहिलं अख्ख्या स्केटिंगच्या जर्नी मधलं पहिलं मेडल, ब्रॉन्झ मेडल, इथेच पुण्यातच. इंटर क्लब रेस होती साधी, पण ते. आणि तेव्हाचा तो फोटो, ती बसून राहिली स्केट घालून. नाही, पण विशेष आहे की बऱ्याच खेळांमध्ये 20 वर्षामध्ये करिअर संपलेलं असतं, आणि तुम्ही 20 वर्ष टिकून आहात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. क्रेडिट गोज टू बाबा, आई आणि बाबांचं प्लॅनिंग. त्यांच्या डोक्यामध्ये खूप म्हणजे असं प्लॅनिंग असं नाही, पण एक थॉट ॲज इन बाबा असं म्हणतात की मी ॲज इन प्रोजेक्ट म्हणूनच केलंय, की असं करायचंच. सक्सेस मिळेल माहित नाही, पण असं करायचं, ह्यातनं काय होतंय बघू. बरोबर. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं, माझा मुलगा माझी मुलगी डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत, कुठेतरी IAS IPS अधिकारी झाले पाहिजेत. तुमच्या वडिलांचं ध्येयच वेगळं होतं. मग अभ्यास कसा मॅनेज करायचा दोघी पण? इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स आणि MBA HR. आणि मी लॉ करते आता. म्हणजे हे सगळं मॅनेज करून 6 वर्ष इंजिनिअरिंग आणि 2 वर्ष MBA, 10 वर्ष स्कूल, 6 वर्ष इंजिनिअरिंग, 2 वर्ष MBA, असं करून. आणि आता MBA होऊन पण मला 1-1.5 वर्ष झालेलं आहे, पण फक्त माझं मी काही करत नाहीये, का तर आमचे कॅम्प्स लागले की आम्हाला कुठेच जाता येत नाही. आणि बाबा म्हणतात की कदाचित जर हिने जॉब केला असता लगेच मिळतात. माझे सगळे क्लासमेट ऑलमोस्ट जॉब करतात, तर हे काही झालं नसतं. कारण 2 गोष्टी एवढ्या फोर्सनी मॅनेज करणं, कारण ती पण फुल टाइम जॉब, फुल टाइम आहे, आणि ही पण आमचं कम्प्लीट फुल टाइम आहे. आमचे ऑफ पिरियड जातो, ऑफ सीझन जातो, पण त्याचा अर्थ हा होत नाही, कारण माहिती असतं 3 महिन्यांनी हे आहे. जशी डिसेंबरची नॅशनल संपते, आता पण डिसेंबरच्या नॅशनलवरती पूर्ण सगळ्या नजर आणि पूर्ण लक्ष डिसेंबरच्या नॅशनलवरती आहे. आणि डिसेंबरची नॅशनल संपली की माहिती असतं की तयारी करायची आहे ट्रायल्सची, कारण एप्रिल ट्रायल्स. आणि हे 2-3 वर्ष सलग आता चालू आहे की माहिती आहे की एप्रिलमध्ये ट्रायल होणार. नाही झालं तरी 1 आठवडा इकडे तिकडे, पण आपल्याला काहीतरी प्रोजेक्ट आहे पुढे. आणि मग जो एप्रिलला सुरू होतो तो सप्टेंबरला येऊनच संपतो.
म्हणजे ते पूर्ण 4-5 महिने जसे तसे जातात. त्यामुळे तो फक्त जॉबचा डिसिजन कुठेतरी नुकसान होतं, एका साईडला मी मागे पडते हे मलाही माहितीये. पण एका साईडला काहीतरी चालू आहे आणि माझे मित्र-मैत्रिणी मला सगळे म्हणतात, की "तुला का करायचंय? तू काहीतरी करतीये ना, आम्ही जॉब करतो बघ आमच्याकडे. काय आहे, तू काहीतरी करते ना कर." त्यामुळे मित्र-मैत्रिणीचा पण सपोर्ट असतो. त्यांनी मला ते खूप सपोर्ट करतात. त्यामुळे त्यांचं असं असतं, की "कशाला? काय आहे? करतीये ना, तू काहीतरी वेगळं करते, तू काहीतरी चांगलं करते, करत राहा." त्यामुळे ते असं आहे. 10 वर्ष शाळा, 6 वर्ष इंजिनिअरिंग, 2 वर्ष MBA आणि आता ते संपून पण मला 1.5-2 झाले. त्यामुळे असं 20 वर्षाचं करिअर. क्या बात आहे. पुढचा काय प्लॅन? कुठले गेम आहे पुढे? आत्ता हे काय डिसेंबर नॅशनल. डिसेंबर नॅशनल झालं की त्याच्यानंतर जानेवारीला आमची एक लीग आहे. पहिल्यांदा होणार आहे स्केटिंगची लीग. म्हणजे जशा आपण बाकी याच्या लीग बघतो. IPL झालं, प्रो कबड्डी झालं, टेनिस आहे, बॅडमिंटन आहे, असं. तर मग अशी आमची स्केटिंगची पहिल्यांदा लीग होणार आहे जी जानेवारीमध्ये आहे. हे व्यावसायिक असणार आहे की काय माहिती तर अजून. मग हे सस्टेन कसं करायचं? 20 वर्ष काढले, पुढे कसं करायचं? बरं, एका घरात 2-2 प्लेयर आहेत. किती दिवस बाबा करणार? मला पण असं याच्यावरती वाटतं की नाही, याच्यावरती कुठेतरी सरकारने पण त्याची दखल घेणं गरजेचं आहे. कारण आज एखादा पैलवान जर असेल, तो जर महाराष्ट्र केसरी होणार असेल, तर त्याच्यासाठी देखील मदत होते. हो. वेगवेगळ्या स्तरांमधून होते, सरकारकडून होते, बाकीच्या गेमकडे पण लक्ष असतं. तुम्ही पण बाहेर देशातून पदक घेऊन आलात. मी जसं तुम्हाला मगाशी बोलले तसं एकाच वेळेला 2 मेडल आले इंडियामध्ये. एक अशा गेमचं आलं की जी खूप रिनाऊंड आहे आणि एक अशा गेमचं आलं की हे. आणि त्या गेमकडे सगळं फोकस, त्या एका खेळाडूकडे सगळा फोकस. मी लिटरली लोकांना पळताना बघितले. म्हणजे अशी परिस्थिती एकाच वेळेला. आणि आम्ही ऍक्च्युली एकाच वेळ, तुम्ही जर का न्यूजच्या तारखा बघितल्या, आमचे सर्टिफिकेट्स बघितले, तर त्या तारखाही सेम आहेत. सेम डे मेडल सेम डेला मिळालं. मी 1-2 दिवस आधी आले आणि दुसरा खेळाडू 2 दिवस नंतर, असं. म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही पालक, तुमच्या पालकांमुळे तुम्ही आज इथपर्यंत आहात, आईवडिलांमुळे तुम्ही इथं आहात, परंतु अजूनही कित्येक नाही, मी तर म्हणेल 100% पालक हे सेकंड प्रायोरिटी खेळायला देतात. आधी शिक्षण कर, पोटापाण्याचं पहा आणि नंतर खेळाकडे जा. कारण आज तुमचे वडील सस्टेन करतात. हो, सस्टेन करतात. थँक गॉड. असं म्हणजे ते खरंच खूप तडजोड असते ती. प्रत्येक ठिकाणी नाही होऊ शकत. नाही, इम्पॉसिबल. दोघांचा तर होऊच शकत नाही. असं जर करायचं असेल तर सरकारने पण याच्यात कुठेतरी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे, मदत करणं गरजेचं आहे. किंवा आपण पाहतो की खूप संस्था असतात आणि आपल्याकडे एक सवय अशी लागलेली की एखादी गोष्ट जर चर्चेत आली की सगळं जग तिच्या मागे लागतं. म्हणजे आज जर समजा समजा उदाहरण तुमचंच घेऊ, आज जर कुठेतरी तुम्ही चर्चेत आलात तर अख्खं जग तुमच्या मागे येईल की आम्ही मदत करतो. पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करताय किंवा जोपर्यंत तुम्ही या फेजमध्ये आहात, तोपर्यंत तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. ती थोडी गडबड आहे की म्हणजे स्पॉन्सरशिप्स नाही मिळत. खूप किती प्रयत्न केले तरी असं आहे. आणि प्रत्येक डीडी आम्हाला 2 काढायला लागतो, सेम. कुठलीही फी, कुठलाही पेमेंट, कुठलाही डीडी 2. आम्हाला खूप काही खूप प्रत्येक नॅशनलचा खर्च पण दोघीचा. किट असेल, एंट्री फी असेल, हे असेल, ते असेल, प्रत्येक आमच्याकडे × 2. त्यामुळे थोडं अवघड आहे. हे खरंच अवघड आहे. पण बाबांनी हॅट्स ऑफ जसं केलं तसं केलं. मला नाही वाटत ते कसं जाऊ. मेडल कसं असतं? हे आहे ह्याचं आत्ताचं सिल्वर मेडल साऊथ कोरियाचं आणि ते इटलीचं ब्रॉन्झ मेडल. हे दोघींचं. आणि जो टीम साठी जे काही तुम्हाला कप मिळतो तो कुठे असतो? तो फेडरेशन, नॅशनल्सचे फेडरेशन, जे स्टेटचे फेडरेशन आहेत त्यांच्याकडे जातं. म्हणजे महाराष्ट्राचा कप महाराष्ट्राच्या ऑफिसला, महाराष्ट्राच्या फेडरेशनकडे, स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र त्यांच्याकडे, प्रत्येक स्टेटचा, इंडियाचा फेडरेशनकडे, रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया RCFI रिसीव्ह प्लेयर्स करतात आणि कप्स फेडरेशन. तर आता हा जो गेम आहे स्केटिंगचा, याच्यासाठी म्हणजे काय, तुम्ही ते सांगितलं की खूप कमी वयापासून सुरुवात करायचं. जर नवीन आपल्याला जर या गेमला वरती आणायचंय, नवीन जे मुलं आहेत ज्यांना प्रॅक्टिस करायची, सुरुवात करायची, म्हणजे काय सांगाल, कशा पद्धतीने आणि कोण करू शकतंय? स्कूल्समध्ये खूप ऐकलंय मी. जसं माझ्या स्कूलमध्ये होतं, आमच्याकडे अदर गेम्समध्ये स्केटिंग होतं.
म्हणजे पीटी आणि ते चालू आणि अदर गेम्समध्ये तुम्हाला फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्विमिंग तर स्केटिंग ह्याच्यापैकी काहीतरी एक कंपल्सरी चूज करायला लागणार. का ते अदर टाइम्समध्ये आम्हाला खेळायला लागायचं. तर त्याच्यामध्ये प्रोफेशनली नंतर स्केटिंग चूज केलं. खूप स्कूल्समध्ये. त्यामुळे मला वाटतं मुलांची सुरुवात खूप ठिकाणी स्कूल्समध्येच होते. आणि नाहीतर मग क्लब. जसे प्रत्येक एरियामध्ये वगैरे असतात. जसं आता खूप फेमस झालं तर सोलारिस क्लब पुण्यात आहे. सोलारिस क्लबला व्यवस्थित संध्याकाळी प्रत्येक क्लबला एक रिंग असते. प्रत्येक कोचेसचे लोकेशन्स खूप वेगळे आहेत. त्यामुळे असं 1-2 सांगायचं असं 1-2 सांगू शकतो, पण ते खूप वेगळ्या ठिकाणी ऑल ओव्हर पुणे आहे. पुणे सेंट्रल सिटीमध्ये पण, आउटसाईड पण, पिंपरी चिंचवड, हडपसर सगळीकडे आता स्केटिंगचे भरपूर क्लब झालेले आहेत. ते एक रिंग असतं आणि इव्हनिंग आपल्या रोजच्या संध्याकाळी इव्हनिंग बॅचेस असतात. त्याला 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 वगैरे अशा असतात. त्याच्यामधून बेसिक सुरुवात होते, की म्हणजे तिथूनच सुरुवात करायचं आणि मग तेच आपल्याला कोचेस आणि क्लब्स इंट्रोड्यूस करतात, की ह्या मॅचेस आहेत, ह्या कॉम्पिटिशन्स आहेत. आणि मग तिथून ती जर्नी हळूहळू सुरू होते. आणि मग मोठं झाल्यानंतर जसं तुम्ही मोठ्या एज ग्रुपमध्ये येताल, सब ज्युनियर आणि सिनियर ह्याच्यामध्ये कॅडेट, ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर असे आमचे नॉर्मल एज ग्रुप्स आहेत. पण ज्युनियर आणि सिनियर हे जे एज ग्रुप आहेत हे मग इंटरनॅशनल लेवलला आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप याला. ऍक्च्युली खरं तर हा गेम पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. हो. कारण ज्या वयामध्ये हा गेम सुरू करायचा आहे त्याच्यामध्ये मुलांना काहीच कळत नाही. मी पेरेंट्सला स्केट्स बांधताना बघते अजूनही. माझेही बाबा कितीतरी वर्ष स्केट्स बांधतात अजूनही. माझे तर अजून बांधतात. हो. कितीतरी वेळा मी सांगते तर माझी आता तर नाही, पण खूप वेळा अजूनही होतं की जरा हाताला लागलं वगैरे असेल किंवा कधी जमत नसेल तर बाबा स्केटची लेस टाईट करून द्या, बांधून द्या असं. पण लहान मुलांना प्रॉपर की शूज घाल रे बाबा, आतमध्ये पाय टाक असं इथपासून मी रोज रिंग करते बघते. त्यामुळे आई बाबांचा खूप सपोर्ट लागतो. आई बाबा किंवा घरातलं कोणी एक कंटिन्यू मागे. बरोबर. खरं तर त्यांचा सपोर्ट शिवाय हे इम्पॉसिबल होते, हे तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. आणि खरं तर तू लकी आहेस की तुला 3 गुरु भेटले, 3 मार्गदर्शक भेटले आणि घरातून तुला हे शिकायला भेटलं. अर्थातच तुमची जी काही भविष्यातली स्वप्न आहेत, ज्या काही गेम्स असतील किंवा अर्थात तुला अजून खूप खेळायचं आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच हे सोपं नव्हतं. हे सोपं यासाठी नव्हतं, हा गेमही सोपा नाही आहे, या गेममध्ये टिकणंही सोपं नाही आहे. आणि पालक म्हणून तुमच्या आईवडिलांनी ज्या गोष्टी केल्या ते करणारे पालक भेटले म्हणून आजपर्यंत मला वाटतं की तुम्ही आलात. त्याच्यामुळं तुमच्यासोबत हे दोन्ही जे काही मेडल तुम्ही आता दाखवले याचं श्रेय त्यांना देखील जातं. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या काही या सिरीजमध्ये तुम्ही आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या. आणि खरं तर हा गेमच आम्हाला माहीत नव्हता कसा असतो. आम्हाला स्केटिंग एवढंच माहिती आहे की ते चाललं ट्रॅकने राऊंड मारतात, याच्या पलीकडे आम्हाला काहीही माहीत नव्हतं. परंतु हा गेम देखील तुम्ही समजून सांगितला आणि याचा फायदा बऱ्याच नवीन खेळाडूंना होऊ शकतो. आणि तुमच्यामुळे एक प्रेरणा महिलांमध्ये सुद्धा मिळू शकते आणि पालकांना देखील एक प्रेरणा मिळू शकते. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू सो मच आम्हाला बोलवल्याबद्दल.